नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत ऑदरचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य त्याच्याशी रिलेटेड. आता ऑदरचा उपयोग, वापर आणि उपयोग कसा केला जातो तर ऑदरचा मराठीत वापर हा इतर, दुसरा, इतर किंवा दुसरा, हा नव्हे तो, भिन्न, याशिवाय अधिक, दुसरा इतर व्यक्ती किंवा वस्तू, अन्यथा, वेगळ्या प्रकारे या अर्थाने केला जातो. म्हणजे या अर्थाने त्याचा वापर वाक्यामध्ये केला जातो. आता त्याची वाक्य बघूयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल कसा केला जातो तो. ऑदरची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्ये. पहिलं बघा, तिला ते स्वीकारावेच लागेल, दुसरा कोणताही मार्ग नाही. तिला ते स्वीकारावेच लागेल, दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणजे दुसरा अन्य कोणताही मार्ग नाही किंवा इतर कोणताही मार्ग नाही. म्हणून इथे काय वापरलेलं आहे बघा, ऑदर वापरलेलं आहे. बघा वाक्य बघा, शी वूड हॅव ॲक्सेप्ट इट, शी वूड हॅव ॲक्सेप्ट इट, देअर इज नो अदर वे, देअर इज नो अदर वे. इथे वूड हॅव ॲक्सेप्ट वापरलेला आहे कारण स्वीकारावेच लागेल त्याच्यासाठी वूड हॅव यूज केलेला आहे. शी, त्याच्यानंतर वूड हॅव ॲक्सेप्ट इट आणि त्याच्यानंतर दुसरा कोणताही मार्ग नाही त्याच्यासाठी काय वापरलेलं आहे, देअर इज नो अदर वे, देअर इज नो अदर वे. ऑदर वापरलेला आहे दुसरा किंवा इतरसाठी या अर्थाने यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं बघा, त्या खोलीतील इतर लोक कोण होते, त्या खोलीतील इतर लोक कोण होते. आता इथे लक्षात घ्या, इतर लोक कोण होते म्हणजे इथे करता सांगितलेला नाही आहे आणि कोण होते आहे, त्याच्यामुळे त्याचं हो किंवा नाही उत्तर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे WH टाईप वर्ड्स यूज केला जातो. कोणसाठी काय वापरतो आपण, हू वापरतो, म्हणून हू आलेलं आहे. होते भूतकाळ आहे म्हणून वेअर वापरलेलं आहे. बघा, हू वेअर द अदर पीपल इन दॅट रूम, हू वेअर द अदर पीपल इन दॅट रूम म्हणजे इतर लोक कोण होते, म्हणजे तिथे कोण होते असं. म्हणून द अदर पीपल आलेलं आहे कारण पीपल जास्त होते म्हणून वेअर यूज केलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब. आणि इन दॅट रूम म्हणजे त्या खोलीमध्ये. अशा प्रकारे ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे, हू वेअर द अदर पीपल्स इन दॅट रूम अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट, आपण एकमेकांना पहिल्यांदाच तोंड देणार आहोत, आपण एकमेकांना पहिल्यांदाच तोंड देणार आहोत. वाक्यना, इट इज द फर्स्ट टाईम वी आर गोइंग टू फेस इच अदर, इट इज द फर्स्ट टाईम वी आर गोइंग टू फेस इच अदर म्हणजे एकमेकांना. लक्षात घ्या, इच अदर म्हणजे एकमेकांना, त्याच्यासाठी पण यूज केलं जातं ऑदर. इच अदर म्हणून त्याच्यासाठी यूज केलं जातं, म्हणून इथे इच अदर आलेलं आहे एकमेकांनासाठी. आणि इट इज द फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच आपण काय करत आहोत, फेस करत आहोत. वी आर गोइंग टू फेस इच अदर म्हणजे तोंड देणार आहोत एकमेकांना. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं बघा, तुम्ही इतर कोणती उत्पादने विकता, तुम्ही इतर कोणती उत्पादने विकता. आता कोणती म्हणजे काय उत्पादने हे करतात, विकता, म्हणून इथे हॉट आलेलं आहे बघा. हॉट अदर प्रोडक्ट्स डू यू सेल, हॉट अदर प्रोडक्ट्स डू यू सेल. आता अदर प्रोडक्ट्स म्हणजे इतरसाठी ऑदर्स यूज केलेला आहे, इतर उत्पादने. म्हणून हॉट अदर प्रोडक्ट्स डू यू सेल, डू यू म्हणजे तुम्ही, सेल करणे म्हणजे काय करणे, विकणे. म्हणून वाक्य, हॉट अदर प्रोडक्ट्स डू यू सेल अँड क्वेश्चन्स मार्क. नेक्स्ट पाचवं,
आम्ही तिला दुसऱ्या दिवशी भेटलो. आम्ही तिला दुसऱ्या दिवशी भेटलो. वाक्य आहे ना, वी मेट हर ऑदर डे. वी मेट हर ऑदर डे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवशी म्हणजे ऑदर डे, म्हणून इथे ऑदर डे आलेला आहे. ऑदर डे म्हणजे अनादर डे म्हणजे दुसरा दिवस, त्याच्या अर्थाने तो ऑदर्स घेतलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून वी मेट हर ऑदर डे. मेट वापरलेला आहे बिकॉज ऑफ पास्ट टेन्स आहे म्हणून वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुम्हाला इतर काही प्रश्न आहेत का? तुम्हाला इतर काही प्रश्न आहेत का? ह्याचं उत्तर हो किंवा नाही येतं. त्याच्यामुळे काय येणार? हेल्पिंग वर्बने, एक्झिलरी वर्ब्सने सुरुवात. आता तुम्हाला इतर काही प्रश्न आहेत का? हे वाक्य बघायला गेलं तर कसलं आहे? साधं वाक्य आहे. म्हणून इथे काय वापरलेलं आहे? डू यू वापरलेलं आहे. डू यू हॅव एनी अदर क्वेश्चन्स? डू यू हॅव एनी अदर क्वेश्चन्स? अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. साधं म्हणजे साध्या वर्तमान काळातलं, त्याच्यामुळे यूसोबत टू वापरलेला आहे. हॅव म्हणजे आहेतसाठी वापरलेला आहे, आणि एनी ऑदर म्हणजे इतर काही त्याच्यासाठी, आणि क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न. वाक्य डू यू हॅव एनी अदर क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 7वं बघा, मला इतर लोक काय विचार करतात याची पर्वा नाही. मला इतर लोक काय विचार करतात याची पर्वा नाही. वाक्य ना, आय डोंट केअर व्हॉट अदर पीपल थिंक. आय डोंट केअर म्हणजे मला त्याची पर्वा नाही म्हणून. आय डोंट केअर व्हॉट अदर पीपल थिंक म्हणजे करणे म्हणजे विचार करणे, त्याच्यासाठी थिंक्स आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 8वं, आम्ही वेगळ्या दिशेने पाहत आहोत. आम्ही वेगळ्या दिशेने पाहत आहोत म्हणजे चालू आहे, तो चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ एम-इज-आर प्लस क्रियापदाचं चौथं रूप मीन्स आय-एन-जी फ्रॉम रूप, म्हणून वाक्य आलेलं आहे. आम्ही म्हणजे वी आलो. वी सोबत आर येणार बघा. वी आर लुकिंग ॲट अदर वे. वी आर लुकिंग ॲट अदर वे. अदर वे म्हणजे वेगळ्या दिशेने, लक्षात घ्या, वेगळ्या दिशेने, म्हणून अदर वे आलेला आहे. वी आर लुकिंग ॲट अदर वे म्हणजे दुसऱ्या दिशेने आम्ही पाहत आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं वाक्य बघू. दुसऱ्या टोकावरील आवाज आशादायक होता. दुसऱ्या टोकावरील आवाज आशादायक होता. आशादायक म्हणजे होपफुल, आणि होता म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे काय येणार? वॉज किंवा वेअर येणार. पण आवाज कसा? दुसऱ्या टोकावरील एक आवाज येतोय, म्हणून एक असल्यामुळे, सिंग्युलर असल्यामुळे काय येणार? तिथे वॉज येणार. वाक्य बघा आता ओव्हरऑल. दी व्हॉइस ऑन दी अदर एंड्स वॉज होपफुल. दी व्हॉइस ऑफ दी अदर एंड वॉज होपफुल. दुसऱ्या टोकावरील म्हणून ऑदर एंड आलेलं आहे. एंड म्हणजे टोक आणि ऑदर म्हणजे दुसरे. वाक्याला द व्हॉइस ऑन दी अदर एंड वॉज होपफुल म्हणजे आशादायक. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य, ते क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले. ते क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले. वाक्य येणार ते म्हणजे दे येणार. दे स्टेअर्ड ॲट इच अदर फॉर अ मोमेंट. दे स्टेअर्ड ॲट इच अदर फॉर अ मोमेंट म्हणजे क्षणभर, लक्षात घ्या. ऑदर म्हणजे एकमेकांकडे, इच ऑदर म्हणजे एकमेकांकडे. स्टेअर्ड म्हणजे काय? करणे, पाहत राहणे, म्हणजे एकमेकाकडे एकटक पाहत राहण्यासाठी स्टेअर्ड यूज केलं जातं, म्हणून दे स्टेअर्ड ॲट इच ऑदर फॉर अ मोमेंट. ईडी लागलेला आहे कशाला ते तुम्हाला माहिती असेल, भूतकाळ आहे. राहिले म्हणजे गेलेला काळ भूतकाळ आहे, म्हणून त्याला ईडी लागलेला आहे. साध्या भूतकाळाचं वाक्य आहे ते. ईडी लागल्यावर तुम्हाला कळेलच, कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघा. तिथे आणखी 2 वेट्रेस होत्या. तिथे आणखी 2 वेट्रेस होत्या भूतकाळ आहे, म्हणून वाक्य कसं येणार बघा. देअर वेअर 2 अदर वेट्रेस देअर. देअर वेअर 2 अदर वेट्रेस देअर. वेअर आलेला आहे, 2 असल्यामुळे वेअर आलेला आहे. 2 अदर म्हणजे 2 आणखी, म्हणजे आणखी 2. इथे कसं आहे, 2 अदर म्हणजे 2 आणखी येतं, पण वाक्यामध्ये मराठीमध्ये आणखी 2 असं आलेलं आहे बघा. देअर वेअर 2 अदर वेट्रेस आणि त्याच्यानंतर देअर म्हणजे तेथे, लक्षात घ्या. देअर म्हणजे तेथे. पहिल्यांदा देअर आलेलं आहे ते कशासाठी आलेलं आहे? कर्ता म्हणून आलेलं आहे, आणि शेवटचं जे देअर आलेलं आहे ते तिथे या अर्थाने आलेलं आहे. देअर म्हणजे तेथे पण येतो, म्हणून वाक्य आलेलं आहे देअर वेअर 2 अदर वेट्रेसेस देअर.
त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं, इतर लोक हे करू शकतील का? इतर लोक हे करू शकतील का? हो किंवा नाही उत्तर आहे. त्याच्यामुळे काय येणार, वापर येणार सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार. इथे कुड वापरलेला आहे. कुड वापरलेलं का म्हणजे इतर लोक हे करू शकतील का, म्हणजे काय विचारलेलं झालं. एखादं नम्रपणे बोलण्यासाठी वगैरे आपण कुड वापरलं जातं, बरोबर ना. कॅनऐवजी कुड प्रिफेअर केलं जातं, म्हणून कुड वापरलेला आहे इथे बघा. कुड अदर पीपल डू धिस, कुड अदर पीपल डू धिस. डू म्हणजे करू शकणे, करणे म्हणजे, आणि धिस म्हणजे हे, म्हणजे कुड अदर पीपल म्हणजे इतर लोक, लक्षात घ्या. म्हणून वाक्य आलेलं आहे कुड अदर पीपल डू धिस अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं, आता आपण एकमेकांना ओळखतो. आता आपण एकमेकांना ओळखतो. वाक्याना वी नो इच अदर नाव. वी नो इच अदर नाव. साध्या वर्तमान काळाचं आहे, कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. एकमेकांनासाठी इच अदर इथे यूज केलेलं आहे, नावसाठी आता. त्याच्यानंतर नेक्स्ट 14, दुसऱ्याला जाऊ द्या. दुसऱ्याला जाऊ द्या. वाक्याना लेट दी अदर गो. लेट दी अदर गो. जाऊ द्या, खाऊ द्या, त्याच्यासाठी लेट यूज केलं जातं, त्याप्रमाणे लेट वापरलेलं आहे. दी ऑदर म्हणजे दुसऱ्याला, आणि जाऊ देणे, जाणे म्हणजे गो, म्हणून लेट दी ऑदर गो. लेट दी ऑदर गो असं आलेलं आहे ते वाक्य. त्याच्यानंतर 15वं वाक्य बघा, दुसरी कोण आहे? दुसरी कोण आहे? वाक्याना हू इज द अदर. हू इज द अदर अँड क्वेश्चन्स मार्क. इथे करता येणार नाही, कारण कर्त्याविषयीच विचारण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे हूचं जो काही ॲन्सर येईल तो कर्ता असतो त्याचं, म्हणून इथे काय, हू इज द ऑदर अँड क्वेश्चन्स मार्क एवढंच येतं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं बघा, तुमच्याकडे आमच्यासाठी इतर काही जादूच्या युक्त्या आहेत का? तुमच्याकडे आमच्यासाठी इतर काही जादूच्या युक्त्या आहेत का? हो किंवा नाही उत्तर येतं. हो किंवा नाही उत्तर येतं, त्याच्यामुळे काय होतं, एक लक्षात घ्या. इथे एक काम करा, आहेत का म्हणून आहे, क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे, पण क्वेश्चन्स मार्क करू नका. ते तुमच्याकडे आमच्यासाठी इतर काही जादूच्या युक्त्या आहेत म्हणून घ्या. का खोडून टाका आणि आहेतपर्यंत घ्या, कारण ते क्वेश्चन मार्कमध्ये येत नाही, क्वेश्चन्स येत नाही तो सेंटेन्स. इथे क्वेश्चन सेंटेन्स जर करायचं असेल तुम्हाला, हेच वाक्य म्हणजे तुमच्याकडे आमच्यासाठी इतर काही जादूच्या युक्त्या आहेत का, असं जर करायचं असेल तर तुम्ही एक काम करा, सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हॅव आहे ते पहिल्यांदा घ्या. हॅव यू एनी अदर मॅजिक ट्रिक्स फॉर अस, असं करा. हॅव यू एनी अदर मॅजिक ट्रिक्स फॉर अस अँड क्वेश्चन्स मार्क, असं करा. म्हणजे तुमच्याकडे आमच्यासाठी इतर काही जादूच्या युक्त्या आहेत का म्हणून असेल तर, क्वेश्चन्स असेल तर. आणि जर क्वेश्चन्स नसेल, म्हणजे तुमच्याकडे आमच्यासाठी इतर काही जादूच्या युक्त्या आहेत असं असेल तर यू हॅवने स्टार्ट करा. यू हॅव एनी अदर मॅजिक ट्रिक फॉर अस. यू हॅव एनी अदर मॅजिक ट्रिक फॉर अस असं घ्या. तुम्हाला माहितीच असेल, क्वेश्चन्स मार्कमध्ये सहाय्यकारी क्रियापद पहिलं येतं, त्याच्यानंतर करता येतो, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये साध्या विधानार्थी वाक्यामध्ये पहिला करता येतो, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येतं. त्याच्याप्रमाणे ते करून घ्या. वरचं एक काम करा तुम्ही, आहेत का आहे, तुम्हाला क्वेश्चन्सच ठेवायचं असेल तर हॅव यू घ्या. जर क्वेश्चन काढायचा असेल आणि युक्त्या आहेतपर्यंतच असेल तर यू हॅवने स्टार्ट करा. आणि लास्टला लक्षात घ्या, क्वेश्चन्स मार्क द्यायला विसरू नका. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर, क्वेश्चन सेंटेन्स असेल तर. साधं वाक्य असेल, आता यू हॅव एनी अदर मॅजिक ट्रिक फॉर अस, हे साधं वाक्य आहे, इथे चुकून क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, तेथे फुल स्टॉप घ्या. त्याच्यानंतर 17वं वाक्य बघा, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. वाक्याना वी हॅव नो अदर ऑप्शन. वी हॅव नो अदर ऑप्शन. नो अदर म्हणजे दुसरा अन्य कोणताही आमच्याकडे पर्याय नाही असं करून आलेलं आहे. वी हॅव नो अदर ऑप्शन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, माझी दुसरी बहीण अभियंता आहे. माझी दुसरी बहीण अभियंता आहे. अभियंता म्हणजे इंजिनियर, लक्षात घ्या. वाक्याना माय अदर सिस्टर इज ॲन इंजिनियर. माय अदर सिस्टर इज ॲन इंजिनियर. ॲन आलेला आहे बिकॉज AEIOU होवल आहे, ते म्हणजे स्वर आहेत, त्याच्या स्वर जर शब्द
इंजिनियर AEIOU ह्यापैकी कुठलाही शब्द असेल तर त्याच्या अगोदर एन वापरतात. माय अदर सिस्टर इज ॲन इंजिनियर. हे तुम्हाला आर्टिकल्समध्ये आर्टिकल्स यूज केलेलं आहे ए अँड द, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला जर कळत नसेल ए अँड द कसं वापरलं जातं तर त्याच्यासाठी तुम्ही आमचा आर्टिकल आम्ही एक दिलेला आहे, टॉपिक व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट 19. बाकीचे डबे रिकामे आहेत. बाकीचे डबे रिकामे आहेत. वाक्यांना दी ऑदर बॉक्सेस आर एम्प्टी. दी ऑदर बॉक्सेस आर एम्प्टी. ऑदर बॉक्सेस म्हणजे बाकीचे, म्हणजे बाकीचे म्हणजे दुसरे आहेत ते डबे काय आहेत, रिकामे आहेत, म्हणून द ऑदर बॉक्सेस आर एम्प्टी आहे. त्याच्यानंतर 20 वाक्य. एक नवीन आहे आणि दुसरा जुना आहे. एक नवीन आहे आणि दुसरा जुना आहे. वाक्यांना वन इज न्यू अँड दी ऑदर इज ओल्ड. वन इज न्यू अँड दी ऑदर इज ओल्ड. वन इज न्यू म्हणजे एक नवीन आहे झालं, आणि दुसरा जुना आहे साठी काय, अँड दी ऑदर इज ओल्ड. ओल्ड असणे म्हणजे जुना असणे, न्यू असणे म्हणजे नवीन असणे, असं आहे ते. वन इज न्यू अँड दी ऑदर इज ओल्ड असं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 21 वाक्य बघा. जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी छंद तपासतो. म्हणजे माझे छंद काय आहेत ते मी एक्सप्लोअर करतो, म्हणजे तपासतो किंवा जोपासतो म्हटलं तरी पण चालेल. जसं असेल ते तुम्ही घेऊ शकता. जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी छंद तपासतो किंवा जोपासतो. साधं वाक्य आहे. वाक्य येणार बघा. आय एक्सप्लोअर अदर हॉबीज व्हेन आय हॅव फ्री टाईम. आय एक्सप्लोअर अदर हॉबीज व्हेन आय हॅव फ्री टाईम. अदर हॉबीज म्हणजे अन्य काही छंद असेल वगैरे ते आम्ही काय करतो, जोपासतो. म्हणून आय एक्सप्लोअर करणे म्हणजे तपासणे किंवा जोपासणे. अदर हॉबीज व्हेन आय हॅव फ्री टाईम. आय हॅव म्हणजे माझ्याजवळ जेव्हा फ्री टाईम असेल, मोकळा वेळ असेल तेव्हा. त्याच्यानंतर नेक्स्ट 22 बघा. दुसरे पुस्तक फळीवर आहे. दुसरे पुस्तक फळीवर आहे. वाक्यांना दी ऑदर बुक इज ऑन द शेल्फ. दी ऑदर बुक इज ऑन द शेल्फ. शेल्फवर असणे म्हणजे फळीवर असणे. फळीला शेल्फ म्हटलं जातं. तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही आमचा जो नवीन यूट्यूब चॅनल केलेला आहे शॉर्ट्ससाठीचा, तो तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्याबद्दल जी काही माहिती असेल, त्याचं जे काय असेल ते तुम्ही तिथे बघू शकतात. म्हणजे शब्द व्हॉकॅब्युलरी तिथे तुम्हाला वाढवायला मदत होईल. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा जो ऑदर नवीन चॅनल आलेला आहे तो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून आहे, तो इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स. त्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही ते तिकडे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर नेक्स्ट 23 बघा. दुसऱ्या प्रकल्पाला जास्त वेळ हवा आहे. दुसऱ्या प्रकल्पाला जास्त वेळ हवा आहे. वाक्यांना दी ऑदर प्रोजेक्ट्स नीड्स मोर टाईम. दी ऑदर प्रोजेक्ट नीड्स मोर टाईम म्हणजे ऑदर प्रोजेक्ट्स म्हणजे कुठला, दुसरा प्रोजेक्ट म्हणजे दुसरा प्रकल्प आलेला आहे बघा. दुसरा प्रकल्प जास्त वेळ हवा आहे, म्हणून दी ऑदर प्रोजेक्ट्स नीड्स मोर टाईम. मोर टाईम म्हणजे जास्त वेळ. त्याच्यानंतर 24 मला इतर कोणत्याही रंगापेक्षा गुलाबी रंग जास्त आवडतो. मला इतर कोणत्याही रंगापेक्षा गुलाबी रंग जास्त आवडतो. वाक्यांना आय प्रिफेअर पिंक ओव्हर एनी अदर कलर. आय प्रिफेअर पिंक ओव्हर एनी अदर कलर. आय प्रिफेअर लक्षात घ्या. आय प्रिफेअर म्हणजे एकापेक्षा जास्त ज्यावेळी केलं जातं त्यावेळी प्रिफेअर यूज केलं जातं. एका वस्तूपेक्षा दुसरी गोष्ट मला जास्त आवडते, त्याच्यासाठी प्रिफेअर यूज केलं जातं. वाक्य बघा. आय प्रिफेअर पिंक ओव्हर एनी अदर कलर म्हणजे पिंक मला जास्त आवडतो बाकीच्या सर्व कलर्सपेक्षा, म्हणून इथे असं आलेलं आहे. द प्रिफेअर पिंक्स ओव्हर एनी अदर कलर अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर 25 दुसरे खूप लहान आहे. दुसरे खूप लहान आहे. वाक्यांना दी ऑदर वन इज सो स्मॉल. दी ऑदर वन इज सो स्मॉल म्हणजे दुसरे आहे ते काय आहे, लहान आहे.
असं हे वाक्य आहे. 25 वाक्य आहेत, ऑथर वापरून केलेली आहेत. खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला वाचल्यावर लक्षात येतील. त्यामुळे तुम्हाला जर लक्षात आली नसतील तर तुम्ही परत व्हिडिओ बघा, त्याप्रमाणे तुमचा सराव करा. आणि लक्षात घ्या, व्हिडिओ फक्त एकदा बघितल्यावर झालं असं नाही. थोड्या दिवसांनी परत बघत राहा. कारण आपण काय करतो, थोडा वेळ गेला की आपण ते विसरतो. त्याच्यामुळे आपल्याला सतत ते लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. तिसरं लिंक्डइन अकाउंट पेज आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तिथे देत असतो. त्याचप्रमाणे तुमचं तिथे मनोरंजन पण होतं. त्याच्यामुळे व्यवस्थित जाऊन तिथे बघा, व्हिडिओ पण बघा. खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तिथे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही रिसेंटली यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे शॉर्ट्ससाठी, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून. त्याची यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube.com/@swapnilnaik1 म्हणून. त्याचप्रमाणे त्याचं यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik1. म्हणजे तुम्ही डायरेक्टली @swapnilnaik1 वर सर्च करून, यूट्यूबवर सर्च करून आमच्या चॅनलवर पोहोचू शकतात. तिथे खूप सारे आम्ही शब्द देणार आहोत. व्हॉकॅब्युलरीसाठी खूप इम्पॉर्टंट्स आहेत, महत्त्वाचे शब्द आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे तिथे जाऊन पण आमच्या त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.